कुठे राहिला हा मोहन्या? त्याची आठवण काढावी ना तर वेळेवर येईल तर शपथ. येतील मालक. पण ताई, आज कशा पायी मालकांची एवढी आठवण येते? काही स्पेशल आहे का? काय नाही, पण आठवण काढायला स्पेशल काही असायलाच हवं का? आपण आपला दिवस नाही का स्पेशल करू शकत? बरोबर बोलताय तुम्ही ताई. मालक आले. हो, थँक्यू. मोहन्या, काय काय? चल आपल्याला बाहेर जायचं. आता लगेच जायचंय बाहेर? हा हा, चल चल लगेच. अगं आता आवाज तर आलेत. त्यांना बस उतर द्या. माहितीये कामावर काम काय करतो ते, कळलं ना? तू चल चल आपल्याला बाहेर जायचं. हो, जाऊया. काही काम आहे का? नाही नाही, काम नाहीये. माझ्या ना राशीत आज लिहिले की प्रवास घडेल, आणि सकाळपासून मी घरातच बसून आहे रे, कंटाळले. चल चल बाहेर फिरून येऊया. ताई, फिरून यायचं ना, मग तुमचं भविष्य तरी खरं झालं असतं. तुला खरं सांगू, पेपर मध्ये ना जोक वाचण्यापेक्षा भविष्य वाचावं. खूप हसायला येतं. माझा तर विश्वासच बसत नाही या पेपर मधल्या भविष्यावर. तुला काय असं? नाही, ते बायका बाहेर बोलत होत्या, मी ऐकलं की बाईचं भविष्य तिचा नवरा असतो. आता तुमचं भविष्य तुमच्या समोर आहे, तर पेपर वाचायची काय गरज आहे? हा, माझं भविष्य घडवणार. हो पण बघा, आजचं भविष्य खरं केलं तरी खूप झालं. चल चल जाऊया. चल जाऊ. नाही नको नको नको. आलास तर एक कप चहा कर आल्याचा. जा. थांबा, मी करते. तू नको. मोहन्याचा आजचा चहा हवाय. खूप दिवस झाले तुझ्या आजचा चहा पिऊन. जा चहा कर जा. हो, करतो. बाहेर जाणार फिरायला. ताई, पेपर मध्ये असं भविष्य लिहिलंय म्हणून तुम्ही फिरायला जाताय का? हा, मग त्याशिवाय आपल्याला कळणार कसं ना आपल्या भविष्यात काय घडतंय? आणि तसा काही उपायही नाही ना. म्हणजे असं कोणी नाही ना जो आपली भविष्यवाणी सांगू शकेल. भविष्यवाणी सांगायला काय लागतं? एकतर तो सिद्ध पुरुष असायला हवा, नाहीतर त्याच्या जिभेवर तीळ असायला हवा. म्हणजे तो जे बोलेल ते खरं होईल. म्हणजे जर जिभेवर तीळ असेल तर समजा खरं होतं का? हा मग, म्हणजे तो जे बोलेल ना ते सगळं खरं होतं. नाही तर हा सगळं काही खरं खरं बोलून टाकतो, आणि हा जे बोलेल ते खरं होईल तर शपथ. काही कामाचा नाही. जीव कशी काय भागली? काय रे, काय झालं? जीभ भाजली का? म्हणजे माझ्या आधी चहा प्यायलास? काय नाही, काय मग हात भाजला का? आता दे ना लवकर चहा. देतो. काय उशीर करतोय ना माणूस खरंच. काय झालं खोकलाला? माझ्या जिभेवर तीळ आलाय. काहीतरी मूर्खासारखा बोलू नकोस हा. असं अचानक कसा जिभेवर तीळ येईल? अगं मगाची जीभ भाजली ना तेव्हा आलाय बहुतेक. अरे जीभ भाजल्यावर फोड येतो, तीळ नाही येत. मूर्ख आहेस रे खर. चिडवून दाखवतोस मला? चिडवत नाहीये, तीळ आलेला दाखवतोय तुला. अरे कसं शक्य आहे मोहन्या? तू लपून चहा प्यायलास ना तिथे, चहा पावडर चिकटली असेल. चल जा, तोंड आणि काढती. पावडर ध्यान माझ्या नशिबात आलंय ना खरंच.
अरे आता उलटी काढायला नाही सांगितलीये. चल ना लवकर मोने, उशीर होतोय. हो आलो आलो आम्हाला आलो. शोभा अजून तिळ्या. तू नाटक करू नकोस हं, जास्त कळलं ना. मला ना बाहेर फिरायला न्यायचं ना, म्हणून तुझी सगळी कारणं चालली आहे. नाही शोभा. चल लवकर आता. चल. आता काय तिळेचे काय कौतुक करताय आणि कोणाला सांगू नका माझ्या जिभेवर तीळ आला म्हणून. असं करतील सगळेजण. चला. वहिनी काय झालं? हा, कोणाच्या जिभेवर तीळ आलाय? नाही नाही काही नाही ग. आमचे हे ना चहा पित होते, तर जीभ भाजली तर मला म्हणतात बघ ना शोभा माझ्या जिभेवर तीळ आला. काय दादा काही असतं तुझं. चल राहुल. काय पडशील ग मागे बघून कशी चालते? दादा जर खरंच तुमच्या जिभेवर तीळ आला असेल तर मी नक्की पडेन. हो ना. बघितलं, सांगितलं होतं ना लोक चेष्टा करतील म्हणून. असं काहीतरी बोलत जाऊ नका. चला चला. बाय दादा, टाटा. तुमच्या जिभेवर तीळ असेल तर मी नक्की पडेन. काय झालं काय असते? सांगते भारी किस्सा आहे. सांग ना. आई गं. अंजू अशी कशी पडली मधीच? मोहन दादा बोललेलं खरं झालं वाटतं. म्हणजे अगं बाई. काय बघताय? काय बघताय? हा जिभेवरचा तीळ बघत होतो. मला ना कंटाळा आहे तुमच्या त्या तिळेचा. हा काय नुसतं कौतुक चाललंय त्याचं. संक्रांत असते तर लाडूच केला असता. हसताय काय? चला चला नका मला. थांब विचारतो. काही नको, आपल्याला निघायचं, टाइमपास नको. अगं पटकन विचारतो, लगेच निघूया. काय झालं मदन, काय झालं? मोन्या आता काहीच विचारू नकोस मग. तेच मी यांना सांगत होते की विचारू नका, पण ऐकलं नाही माझं. अगं पण वहिनी हो नका ना भांडू मोन्याशी. आता सगळेच भांडत बसले तर कसं होईल? सगळे म्हणजे कोण? हा बरोबर, माधुरीशी भांडली असणार आहे हो ना. मी नाही, तीच भांडली माझ्याशी. माझ्या डाएट वरून काल भांडण केलं तिने माझ्याशी आणि अजूनपर्यंत बोलत नाहीये. माधुरी माझ्याशी बोलली नाही तर मला करमत नाही हो. अरे काळजी करू नको मदन, होतील त्या शांत होतील. नाही रे मोन्या, मला माहिती आहे ना जाम चिडली आहे ती. तिला एवढं रागवलेलं मी कधीच नाही बघितलं. अरे काळजी करू नको, त्या लागतील बोलायला तुझ्याशी. असे किती वेळ गप्प राहणार आहे. हो चला सांत्वन करून. हो चल निघू. येत. आता काय झालं? नाही टायर मध्ये हवा आहे ना बघतोय, नाही तर आपण फिरायला जायचो आणि स्कूटर पंक्चर व्हायची. तुम्हाला जर मला फिरायला न्यायचं नसेल ना तर तसं सांगा, कारण देऊ नका. न्यायचंय म्हणूनच चेक करत होतो, फक्त टायर बघत होतो. पंक्चर झालं ना तर बघू आपण. हा ठीक आहे, पंक्चर झालं तर बघू. हा, आपण निघा. चल बस. मदन भाऊजी, दादा गेले. अंजू वाक्य पूर्ण बोल. दादा आता इथून गेले. हो आत्ताच गेला. काही आणायचंय का? नाही ते भाऊजी तीळ. तीळ? थांबा मी फोन करतो. नाही नाही हो. ए ए बिंडोके, आरती म्हणते मोन्याच्या ना जिभेवर तीळ आहे, त्यामुळे मोन्या जे बोलतो ना ते खरं होतं यार. काही काय असं काही नसतं. काय काय असं काही नसतं. नाही आता आता मला दादा बोलले सांभाळून पडशील तर मी पडले. अहो होतं असं योगायोगाने, त्यात काय. नाही योगा योग नाही, खरोखर झालं. आता तेच सांगत होती ना ती. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला तुमच्या डाएट वरून असं बोलायला नको होतं.
चुकलं माझं, प्लीज मला माफ करा. बायको ठीक आहे ना, मी पण तुझ्यावर जरा जास्तच रागावलो. मी पण प्रेमाने बोलू शकलो असतो ना. माझं बोलणंच असं होतं की तुम्ही तरी प्रेमाने कसं बोलणार ना. खरंच सॉरी. अंजली वहिनी, तुम्ही बरोबर बोलताय. अहो मोने जे बोलतो ते खरं होतंय. हेच बोलली ना ती. तेच मगाशी तुम्ही विश्वास ठेवला नाही, आता कसं ठेवला? नाही अहो वहिनी, मी आणि मोने बोलत होतो ना इथे, तर त्याने मला विचारलं की काय झालंय. काय मोहनच्या जिभेवर तीळ आहे? खूप दिवसांनी आज बाहेर पडलो ना असं फिरायला. हो, खूप दिवस झाले कुठेच नाही गेलो आपण. नाही आणि खूप दिवसांनी तुझ्या डबड्यावर बसली. ए डबडा नाहीये ग. मग काय नवीन कोरी गाडी आहे का? हा, कुळकुळा झालाय नुसता डबडाच आहे. अरे काय झालं? काय झालं? हा, काय झालं? पंक्चर झाली शोभा. आता काय म्हणू? हा, डबडा नाही तर काय आहे ही? इतक्या दिवसाने निघालो होतो चांगले फिरायला, झाली ना पंक्चर. निघताना ना तूच नाट लावली होतीस, टायर पंक्चर होईल, टायर पंक्चर होईल. झाली ना? हा, स्कूटर पंक्चर झाली ना? अगं, मला फक्त वाटलं तसं. काय वाटलं होतं? इकडे इकडे ये, तोंड उघड. हा 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 हा, हा तीळच असणार नक्कीच. अरे मोने बघ गाडी ढकलत आणतोय. अरे मगाशी तो बोलला गाडी पंक्चर होईल आणि झाली पंक्चर. सगळे जण खाली का जमा झाले? असं का बघताय? मला पण काय कळत नाहीये. काय बघूया चला अवकाश. चल चल चल. मोन्या कशी पंक्चर? मोन्या बाहेर तू सोड ना. ये मोने बाजूला. तू घेऊन जा मदन गाडी मध्ये घेऊन जा. हळू आरामशीर. मोन्या काय कसं आहे? मजेत आहे ना? मजेत. मोन्या तू माझा मित्र आहे ना? काय झालं काय? हा काय नाही सहज. मोन्या माझ्यासाठी मैत्री खातीर एक काम करशील? कर ना. आई, 7-12चा उतारा मामा तुझ्या नावावर करतील का? हा, मग त्यातली 2 गुंठे जमीन तुम्हाला देशील? मग काम झालं म्हणून समज, झालं म्हणून समज. आई, तू झालं म्हणून समज. अगं सांगते तुला सविस्तर नंतर सांगते. हा हा, एक मिनिट ठेवते. बाजूला. आता भावा बहिणीच्या मध्ये कुणी येणार नाही, कुणी बोलणार नाही. दादा, जे मी बोले ना आता ते तुम्ही परत बोलायचं. चालेल. हो वहिनी, तुम्ही थांबाव जरा. ए मोन्या बोल ना. मी यावर्षी भारतश्री होऊ दे. भाऊजी तुम्ही थांबाव, माझं खूप महत्वाचं काम आहे. मोहन भाऊजी, आमच्या घरातली झुरळं कमी होतील असं बोला ना. खूप हैराण केलं होतं त्यांनी. जुरळ्याचं काय सांगतेस? भाऊजी, मला ना स्वित्झर्लंडला जायची संधी मिळेल असं बोला ना एकदा प्लीज. दादा तुम्ही बोला. थांबा थांबा, मी चाळीचा अध्यक्ष आहे. असा गोंधळ करू नका रे. एकेकाने प्रश्न विचारा. आधी मी. लहानपणीचा मित्र आहे मी त्याचा, शिवाय चाळीचा अध्यक्ष आहे. हा मोहन बोल. मी खूप मोठा बिझनेसमॅन होऊ दे आणि ह्याच वर्षी माझे एका सुंदर मुलीशी लग्न होऊ दे आणि वर्षभरात पाळणं हलू दे. म्हणजे मुलं बाळ होऊ दे आम्हाला. हा बोल 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 पटकन बोल. तू खूप मोठा. अहो बोलू दे ना त्याला बहिणी. 1000 रुपये लागतील. तुम्ही माझ्या नवऱ्याचा फायदा करून घेताय ना, मग त्याचा मोबदला मला नको मिळायला? प्रत्येक इच्छेचे 1000 रुपये लागतील. ठीक आहे ना. इच्छा पूर्ण झाली की स्वइच्छेने देऊ. हा देऊ ना. आम्ही भिकारी वाटलो? तसं नाहीये, तसं नाहीये. 1000 रुपये पडतील. 1000 रुपये. हा पण मग इच्छा पूर्ण नाही झाली तर
आमचे पैसे रिटर्न मिळतील का? हा. आता इच्छा पूर्ण व्हायला किती वेळ लागणार हे मी कसं सांगणार? 1 वर्ष पण लागेल, 2 वर्ष पण लागतील, 20 वर्ष पण लागतील, आणि त्यानंतर जर इच्छा नाही पूर्ण झाली तर मग मी देईन ना परत 1000 रुपये. अरे तोपर्यंत 1000 रुपये राहतील नाही त्या बदलतील. कुणी पाहिलंय? नाही तर काय असे कसे द्यायचे? आगाऊ. हा पहिली ऐकून घेते म्हणून काही बोलू नका तुम्ही. अगं अंजे, आगाऊ म्हणजे ऍडव्हान्स द्यावे लागतील. प्रत्येक इच्छेचे 1000 रुपये द्या. द्या ना. द्या 1000 रुपये द्या. ए, तुझी 2 एकर जमीन हवे ना, 1000 रुपये दे ना अंजे. चला आपण सोबळच करू. आले सगळे फुकटे. हा? हो, चला. हो चला. काय कर? हे माणूस आहे. हा, चला. मुली ये, इथे बस. शोभ बस. बसतो. हा. अगं, आता काय खिडकीच्या बाहेर जाऊन तुझ्याशी बोलू? नाही नको. मग हा बस. हा आता बोल. शोभा, तू करोडपती होशील. तुझ्याकडे स्वतःचा बंगला असेल, गाडी असेल, नोकर चाकर, 50 नाही 100 तोळे सोनं असेल. हा बोल. शक्य नाहीये शोभा. अरे शक्य नाही का बोललास? 20 तोळे सोनं कमी करायचं ना. आता खाली सगळ्यांनी सांगितलं असं बोल तसं बोल, तेव्हा मला तयार झाला होतास, आणि आता मी बोलल्यावर नकारात्मक बोलतोस. शोभा, मी जे बोलीन ते खरं होईल हे शक्य नाहीये असं म्हणतोय मी. हे सगळे लोक अंधश्रद्धेच्या मागे लागून धावतायत, तसं तू करू नकोस. मला काही ऐकायचं नाहीये. मी जसं बोलते तसं बोल. का मला हे सगळं मिळणार म्हणून भाव खातोस तू? नाही कश. खबरदार शोभे, माझ्या जावयाविरुद्ध तोंडातून एक ब्रश सुद्धा काढायचा नाहीस तू. चुप. जावई बापू, तुम्ही ना तिच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. हा किती सच्चा आणि गुणी जावई बापू आहे माझा. आणि काय ग, तू त्यांना सारखा सारखा जा विचारतेस का? जावई बापू, हो. आता मी म्हणते तसं बोला. हा हा सासूबाई, तुमच्या मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे सगळे आजार पण जाऊन तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल म्हणा. असं नाही होऊ शकत सासूबाई. जळलं मेलं लक्षण तुझं. मेल्या नकार घंटा वाजवलीसच ना. हा अरे जीवावर उठलेला तू माझ्या. मला अमरत्व प्राप्त झालेलं तुला कसं बघवेल रे? तसं नाही सासूबाई. चुप. एक शब्द बोल नकोस. जे बोलायला पाहिजे होतं ना त्यावेळी मेल्या तुझी जीभ जड होते, अहो, आणि नको तेव्हा जीभ उचकटते तुझी. हवं तिथं ना काहीच नाही, नको तिथं आगाऊपणा असतो तुझा. म्हणून मेले तुझा मला राग येतो. मला नाही थांबायचं तुमच्या घरात. चालले मी. आमचं चांगलं झालेलं तुला बघवत नाही ना. हा? मला ना कंटाळा आला तुझा. असं काय करते शोभा? अगं मालक, इतकं मस्त वाटतंय ना सगळे तुमच्या अवतीभोवती फिरतायत ते. पण त्यामुळे माझीच माणसं माझ्यापासून लांब जात आहेत. अहो ते येतील. आता तुम्ही पेपर मध्ये भविष्य पण सांगू शकता. अहो नाही, मला नाही सांगायचं भविष्य वगैरे. या सगळ्यावर माझा विश्वास नाहीये, तुम्हाला माहितीये. तुम्ही तर तिला आणलात ना. वय मग घालवा ना प्लीज, काही करून घालवा. अहो चाळीमध्ये केवढी डिमांड आली तुम्हाला. राहू दे ना. अहो नाही हो, मी जसं आहे तसंच राहायला आवडतं मला, तुम्हाला माहितीये ना ते. अहो, शोभा वहिनी बी तुम्हाला घाबरून राहतील. पण मला घाबरणारी शोभा नकोय. माझ्यावर चिडणारी, माझ्यावर प्रेम करणारी शोभा हवे मला. प्लीज तो तीळ घालवा ना. बरं. इतकं वाटतंय. मालक सॉरी, ते थांबा. आई, आई दार उघड. काय कशाला आलीस तू माझ्या मागे मागे? त्या मोन्याने ना माझं डोकं फिरवलंय वर. संताप झालाय माझा. म्हणजे त्या दोघांना तू एकटा टाकून आलीस ना? तू आता पुन्हा सुरू होऊ नकोस. आधीच माझं डोकं फिरले, तू फिरवू नकोस. तुला किती वेळा सांगितलं मी त्या दोघांना एकटं टाकू नकोस. ठीक आहे, तुला काय करायचं ते कर, पण मला तुझ्या संसाराची काळजी आहे. मी जाते तुझ्या घरात. जा. हा चल.
ओ काय केलं तुम्ही? मालक हे असं कसं झालं मला कळत नाहीये. हो. थांबा मी ठीक करते हा. हा. अयो. मालक सॉरी, हे असं का होतं मला नाही कळत अहो, आहे. तुम्हाला सांगितलं ना मी असं करत जाऊ नका म्हणून. आपण बोलत्या देऊ वशानी.